महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि एक दिलासादायक बातमी. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू, पण फक्त याच कर्मचाऱ्यांसाठी. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS संदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाबाबत. काय आहे मोठा निर्णय? महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 22 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचा GR जारी केला आहे. या GR नुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्या पदभरतीची जाहिरात निघाली होती, पण 1 नोव्हेंबर 2005 नंतर ज्यांनी सेवेत रुजू होऊन कार्यभार स्वीकारला अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. हा निर्णय कोणाला लागू असणार तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र महाविद्यालयीन शिक्षण सेवा, महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशिक्षण शाखा, गट अ संवर्गातील अधिकारी व अधिव्याख्याते ज्यांची भरती जाहिरात ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघाली होती, पण नियुक्ती नंतर झाली होती, त्यांनाच OPSचा लाभ हा मिळणार आहे. जुनी पेन्शन कोणत्या नियमानुसार मिळणार तर या कर्मचाऱ्यांवरती लागू होईल. महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, निवृत्ती वेतन अंशराशीकरण नियम 1984, GPF सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी. शासनाने वन टाइम ऑप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांना काय मिळणार तर ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच अर्ज किंवा विकल्प सादर केले आहेत त्यांना नियमानुसार जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे. हा निर्णय हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलाना ठरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जर तुमची भरती जाहिरात ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची असेल तर हा GR तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर कर्मचाऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपलं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.